श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 94 ते 100 गणेशाच्या बालपणातील लीला। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। ब्रह्मदेव व्यासांना हेरंबाच्या बाललीला वर्णन करून सांगत होता। तो म्हणाला, हे मुने, एके दिवशी हेरंबाने आपल्या सर्व सवंगड्यांना जवळ बोलावले व म्हणाला, मित्रांनो, खेळ खेळून तुम्हाला भूक लागली असेल, तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला एक गोड पक्वान्न खाऊ घालतो। ते ऐकून त्या बालचमूला आनंद झाला। त्यांना घेऊन बालगणेश गुपचूप गौतमांच्या आश्रमापाशी आला। तेथील स्वयंपाकगृहातून त्याने भाताच्या खिरीचे भांडे पळवून नेले। त्या खिरीवर सर्वांनी यथेच्छ ताव मारला। ही गोष्ट गौतम आणि अहिलेच्या लक्षात आली। त्यांनी पार्वतीकडे तक्रार केली। तिने गणेशाला त्यांच्या देखतच 2-4 रट्टे दिले। त्याला ओढत ओढत घरात नेले आणि एका खांबाला बांधून ठेवले। थोड्या वेळाने ती बाहेर आली। अंगणामध्ये खेळणाऱ्या गणेशाला पाहून तिला राग आला। तू येथे काय करतो आहेस? तुला पुन्हा कोणाची खोडी काढायची आहे? मुकाट्याने घरात चल, असे म्हणून तिने त्याला धरले। तेव्हा तो म्हणाला, अहो, मला कशाला धरता? मी काही तुमचा गणेश नाही। ते ऐकून तिला नवल वाटले। तिने घरात डोकावून पाहिले। तेथे बांधलेल्या अवस्थेत गणेश तसाच उभा होता। ही त्याची द्विविध रूपी लीला पाहून तिचा राग कुठल्या कुठे पळाला। तिने घरात जाऊन त्याला बंधनमुक्त केले। त्याला प्रेमाने हृदयाशी धरले। गणेश 6 वर्षाचा झाला तेव्हाची गोष्ट। एकदा विश्वकर्मा मंदार पर्वतावर आला होता। त्याने शिवपार्वतीचे दर्शन घेतले। त्यांना मनोभावे वंदन केले। गणेश जवळच खेळत होता। त्याचे बालरूप पाहून विश्वकर्म्याला फार आनंद झाला। त्याने त्याला उचलून घेतले, त्याची स्तुती केली। त्याला पाश, परशु, अंकुश आणि कमळ या 4 वस्तू अर्पण केल्या। गणेशाने त्याला सहज प्रश्न केला, काय हो, ही आयुधे तुम्ही कोठून आणलीत? त्याने उत्तर दिले, बाळ हेरंबा, सज्ञा ही माझी कन्या, तिचा विवाह मी सूर्याशी लावून दिला। त्यावेळी तो खूप प्रखर आणि ओबडधोबड होता। सज्ञेला त्याचे तेज सहन झाले नाही। ती माहेरी परतली। तिच्या मागोमाग सूर्यही आला। त्याला पाहून सज्ञा भयभीत झाली। घोडीचे रूप घेऊन ती अरण्यात निघून गेली। मी सूर्याला तिची मानसिक अवस्था नीट समजावून सांगितली। तू स्वतःचे तेज थोडे कमी केलेस तर बरे होईल, अशी त्याला विनंती केली। त्याची संमती मिळताच मी त्याला फिरत्या चक्रावर चढवले। त्याला गोलाकार घासून काढले। त्याच्यापासून जो तेजस्वी किस निघाला त्याचा उपयोग करून मी विष्णूसाठी सुदर्शन चक्र व गदा, शंकरासाठी त्रिशूळ आणि तुझ्यासाठी परशु व अंकुश तयार केले। तेच आज तुला दिले आहे। या आयुधांनी तू थोर पराक्रम करशील। गणेशाने त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहून मंदस्मित केले। विश्वकर्मा निघून गेल्यावर गणेश पुनरपी मुलांशी खेळण्यात दंग झाला। तेवढ्यात आसपास कोणी नाही असे पाहून वृकासूर नामक दैत्याने लांडग्याच्या रूपात येऊन त्याच्यावर झडप घातली। ते दृश्य पाहून मुले गांगरली। भीतीने त्यांची बोबडीच वळली। तेव्हा गणेशाने लांडग्याच्या पंजातून आपली सुटका करून हातातील अंकुशाने त्याला ठार केले। गणेश 7 वर्षाचा झाला तेव्हा शंकराने त्याचे मौजी बंधन करायचे ठरवले। त्याने गौतमादी ऋषींना बोलावून त्या संदर्भात विचारविमर्शन केला। त्यांनी मुहूर्त पाहून दिवस निश्चित केला। शिवाने आमंत्रणे धाडली। मंडप घालण्यात आला। मौजी बंधनाच्या दिवशी गौतमांनी चौलकर्मादी प्राथमिक कृत्ये केली। मुहूर्ताची वेळ साधून अंतरपाठ धरण्यात आला। तेवढ्यात काल आणि कृतांत या 2 बलाढ्य दैत्यांनी उन्मत्त हत्तीची रूपे घेऊन मंडपात प्रवेश केला। त्यांना पाहून निमंत्रित सैरावेरा पळून गेले। गणेश मात्र शांतपणे उभा होता। त्याला चिरडण्यासाठी ते 2 हत्ती मोठ्याने चित्कार करून धावले। ते जवळ येताच त्याने 2 हातांनी त्यांच्या सोंडा धरल्या आणि एकच हिसका देऊन त्या दोघांची मस्तके एकमेकांवर आपटली। गंडस्थळे फुटून गजरूपातील ते 2 दैत्य तडफडून मरण पावले। दैत्यांच्या कलेवरांची विल्हेवाट लावून मंडपाचा परिसर पुन्हा शुद्ध करण्यात आला। निमंत्रित मंडळी जमा झाली। गणेशाला गायत्री मंत्राचा उपदेश करण्यात आला। त्या मंगलप्रसंगी ब्रह्मदेवादी सर्व देवांनी त्याला भिक्षावळ घातली। कश्यप आणि अदितीने
त्याची पूजा केली. तेव्हा गणेशाने त्यांना महोत्कटाच्या रूपात दर्शन दिले. त्याला पाहून दोघांनाही गहिवरून आले. अदितीने त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्याचे मुख कुरवाळले. ती म्हणाली, विनायका, तू आम्हाला विसरू नकोस हं. गणेश म्हणाला, आई, मी तुला कसा विसरेल? मी सर्वांच्या अंतर्यामी सूक्ष्म पुरुष रूपाने वास करतो. आत्मरूपाने मी सर्वांच्या नेहमी जवळच आहे. मी तुला पुन्हा भेटेल असे पूर्वी वचन दिले होते, हे तुला आठवते ना? तो माझा शब्द मी पूर्ण केला आहे. ते ऐकून अदितीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ही कथा ऐकल्यावर व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, हे विधाता, गणेशाला मयुरेश्वर हे नाव कसे प्राप्त झाले? ब्रह्मदेव म्हणाला, कद्रू ही सर्पाची माता, विंता ही तिची सख्खी बहीण आणि सवत, त्या दोघींचे जराही पटत नसे. एके दिवशी विंतेने कद्रूचा अपमान केला. संतापलेल्या कद्रूने आपल्या शेष, वासुकी, तक्षक, अनंत आदी पुत्रांना तिचा सूड घेण्यास उद्युक्त केले. शेषाच्या सांगण्यावरून वासुकीने विंतेला बंदी करून आणले. तेव्हा भयभीत झालेल्या विंतेने आपल्या पुत्राचे म्हणजेच गरुडाचे स्मरण केले. तो संपाती आणि जटायू यांना घेऊन त्वरेने तेथे आला. आपल्या मातेची अवस्था पाहून संतापलेल्या गरुडाने शेष, तक्षकादिकांशी भयंकर युद्ध केले. त्यावेळी आपला पराभव होतो आहे हे लक्षात घेऊन गरुडाने विंतेस बरोबर घेऊन सूक्ष्म रूपाने तेथून पलायन केले. आश्रमात गेल्यावर विंतेने घडलेला सर्व प्रकार कश्यपांना सांगितला. त्यांनी तिला धीर दिला. ते म्हणाले, विंते, चिंता करू नकोस. यावेळी तू गर्भरूपाने एक अंडे प्रसवशील. त्याचे काळजीपूर्वक रक्षण कर. गणेशाकडून ते अंडे फुटेल. त्यातून एका पक्ष्याचा जन्म होईल. त्याच्या नुसत्या आवाजानेच सर्प गलित गात्र होतील. तेव्हा कोठे विंतेचे अस्वस्थ मन शांत झाले. कालांतराने ती गर्भवती राहिली. तिने एक अंडे घातले. ते मृदू वस्त्रात गुंडाळून एका सुरक्षित ठिकाणी मातीत पुरून ठेवले. गणेशाची मुंज झाल्यावर तो वेदाध्ययन करू लागला. त्याचे वेद पठण पाहून अन्य सवंगड्यांना आपणही त्याच्या समवेत वेद शिकावेत असे वाटू लागले. त्यांनी आपली इच्छा त्याला बोलावून दाखवली. गणेशाला त्यांचे फार कौतुक वाटले. त्याने कृपादृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. तर काय आश्चर्य! त्या सर्वांना चतुर्वेद आत्मसात झाले. ती सर्व बालके पदक्रम जटासहित अस्खलित वेद पठण करू लागली. ते दृश्य पाहून लोकांना फारच नवल वाटले. तेवढ्यात एक दैत्य हिंस्र श्वापदाचे रूप घेऊन त्या बालकांवर धावून आला. गणेशाने पाशाने गळा आवळून त्याला ठार केले. या स्थानापासून जवळच विंतेने आपले अंडे मातीत पुरून ठेवले होते. ती त्यावर सतत लक्ष ठेवून असायची. एके दिवशी विंता कामात व्यग्र आहे असे पाहून गणेशाने ते अंडे गुपचूप बाहेर काढले आणि ते फोडले. त्यातून एक मोठा पक्षी बाहेर आला. त्याने आकाशात उड्डाण करून गणेशावर झेप घेतली. हेरंबाने त्याला चक्रविले. त्याला परास्त करण्यासाठी तो पक्षी वारंवार प्रयत्न करत होता, पण त्याला यश आले नाही. एका विवक्षित क्षणी त्याने झडप घालताच गणेश उडी मारून त्याच्यावर आरूढ झाला. ते दृश्य पाहून विंतेला परमानंद झाला. तिने गणेशाला हात जोडले आणि म्हणाली, बाळ हेरंबा, हा पक्षी माझा पुत्र आहे. तू याच्यावर कृपा कर. याच्या संदर्भात माझ्या पतीने कश्यपाने वर्तविलेले भविष्य आज खरे ठरले आहे. हा पक्षी गणेशाचे वाहन होईल आणि सर्पाचा संहार करून माझ्या बंदिवान पुत्रांची सुटका करेल असे त्यांनी सांगितले होते. हे देवा, या माझ्या पुत्राला तू कार्यसिद्धीसाठी मदत कर. तुझ्या नामासह लोकांनी याच्याही नामाचा उच्चार करावा असा वर दे. गणेशाने तिची विनंती तत्काळ मान्य केली. त्या पक्षाला त्याने मयूर हे नाव दिले. त्यावर आरूढ होऊन तो आपल्या आश्रमात परतला आणि मयुरेश्वर या नावाने प्रख्यात झाला. गणेश 9 वर्षाचा झाला तेव्हाची गोष्ट. एके दिवशी तो आश्रमापाशीच असलेल्या एका तलावावर सहजतेने हिंडत होता. तेवढ्यात एक दैत्य अश्वरूपाने तेथे येऊन त्याला त्रास देऊ लागला. अश्वाचा हेतू लक्षात येताच तो जलद हालचाल करून त्याच्या पाठीवर आरूढ झाला. तेव्हा त्याने एकदम तलावातच उडी मारली. गणेशाने त्याला पाण्यातच दाबून ठेवले. त्यामुळे नाकातोंडात पाणी जाऊन तो असुर गुदमरून ठार झाला. काही वेळाने त्याचे अवाढव्य बेसूर कलेवर पाण्यावर तरंगू लागले.
त्या समयी काही नागकन्या त्याच तलावावर जलक्रीडेसाठी आल्या होत्या. गणेशाचे स्वरूप पाहून त्या मुग्ध झाल्या. त्यांनी त्याला पाताळात नेले. त्याचे सवंगडी बाहेर काठावर त्याची वाट बघत होते. बराच वेळ होऊनही तो परत आला नाही. तेव्हा ते निराशेने आश्रमाकडे निघाले. मार्गामध्ये भगासूर नामक दैत्याने त्यांना गिळून टाकले. अंतर्यामी गणेशाने मित्रांवरचे संकट जाणले. तो अन्य सूक्ष्मरूप धारण करून त्या राक्षसाच्या शरीरात प्रवेशला आणि त्याचे पोट फाडून बाहेर आला. त्याने आपल्या सवंगड्यांनाही बाहेर काढले. तत्पूर्वी संध्याकाळ उलटून गेल्यामुळे त्या बालकांचे मातापिता वाट पाहतील म्हणून तो स्वतःच त्यांची रूपे घेऊन त्या प्रत्येकाच्या घरी गेला. त्यावेळी आपल्या सर्व सवंगड्यांना त्याने योगनिद्रेने झोपवून ठेवले. नागकन्यांनी गणेशाला पाताळात नेले. तेथे नागराज वासुकी सिंहासनावर बसला होता. गणेशाने त्याच्या मस्तकावरील दिव्य मणी जबरीने काढून घेतला आणि माघारी वळला. या त्याच्या धिटाईने नागलोकात एकच घबराट झाली. हे वृत्त कळताच शेष बरेचसे सर्पसैन्य घेऊन तेथे आला. त्याने गणेशावर त्वेषाने हल्ला केला. त्या युद्धात मयुरेशाने प्रचंड पराक्रम करून सर्पसैन्याचा नायनाट केला. तेव्हा शेष शरण आला. त्याने त्याची स्तुती केली. गणेशाने त्याला विंतेच्या, संपाती, जटायू, श्वेन आदी पुत्रांची बंदिवासातून सुटका करण्यास सांगितले. त्या सर्वांना घेऊन तो पाताळातून वर आला. त्याने विंतेची आणि तिच्या पुत्रांची भेट घडवली. त्या सर्वांना सुखरूप पाहून तिचा आनंद गगनात मावेना. तिने गणेशाचे आभार मानले. त्याला कृतज्ञतेने नमस्कार केला. त्यानंतर आपल्या योगनिद्रित सवंगड्यांना जागृत करून तो आश्रमाकडे परतला. त्यांना घोळक्याने येताना पाहून आश्रमवासीजन थक्क झाले. सायंकाळी घरी परतलेली मुले खरी की आत्ता समोरून येणारी मुले खरी असा त्यांना संभ्रम पडला. ही सर्व गणेशाची लीला आहे हे त्यांच्या लक्षात आले. गणेशा, मयुरेशा, तुझे महात्म्य अगाध आहे. अगाध तुझे लीला कर्तृत्व असे म्हणून सर्व ऋषीजनांनी त्याला नमस्कार केला. अशा रीतीने श्री गणेश पुराण भाग 2 अध्याय 94 ते 100 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.